नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, दशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेलच मागच्या मैदानामध्ये स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि दशम हिंद केसरी बकासूर यांनी मित्रांनो एके हाती विजय मिळवला आणि 1 नंबरचे पारितोषिकाचे मानकरी झाले। आणि आता बकासूरचं पुढचं नियोजन कसं असणार आहे मित्रांनो, तर मित्रांनो बकासूर आता आपल्याला पुढील कोणत्या मैदानात दिसणार ती सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओद्वारे मिळेलच। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर हा आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो। तारीख 26 जानेवारी मित्रांनो, 26 तारखेला आपल्याला बकासूर 100% बघायला मिळणार बिंजोडच्या फाटीमध्ये। आणि मित्रांनो, खूप असे SMS आलेले, खूप असे कमेंट्स आलेल्या की बकासूर नक्की कोणत्या मैदानात आपल्याला दिसणार आहे। तर मित्रांनो, बकासूर आपल्याला देसाई फाटीमध्ये बघायला मिळणार आहे। सावली मैदान देसाई मित्रांनो, 26 जानेवारीला बैलगाडीची पंढरी मात्र मुंबईमध्ये भरणार आहे, ती म्हणजे देसाई फाटीमध्ये। आणि हा एक तुम्ही बॅनर बघू शकता मोह पनवेलचा, इथला मात्र व्हायरल झाला आहे बकासूरचा। तर हा मित्रांनो बॅनर तर व्हायरल झाला आहे, परंतु मित्रांनो माझ्या अंदाजाने बकासूर हा सावली मैदान देसाई इथेच मात्र आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि सर्वीकडे एकच चर्चा झाली आहे की बकासूरचा पायरा कोण असेल, बकासूरची बिंजोड होणार का। तर मित्रांनो 80-90% चान्सेस आहेत की बकासूर आणि घोटचा सर्जा ही मित्रांनो अपराजित जोडी आहे, खूप अशी वेगवान जोडी आहे। ही जोडीच मात्र आपल्याला बिंजोडच्या फाटीमध्ये बघायला मिळू शकते। या जोडीला मित्रांनो खूप असा चांगला स्पीड लागतो, चांगला गॅस लागतो मित्रांनो। आणि बिंजोडच्या फाटीमध्ये दोन्ही टॉपचे नंदी आपल्याला बघायला मिळू शकतात, घोटचा सर्जा आणि दशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो। त्यांची बिंजोड होईल का नाही होणार ते सर्व अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतच राहील। त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण 26 तारखेला तुम्हाला अपडेट 100% भेटत राहतील। आणि मित्रांनो, खूप अशा कमेंट्स आलेल्या की मोठा सोन्या म्हणजेच महाराष्ट्राची आन बान शान, बिंजोडचा बादशाह, 50-50 सरकारचा मोठा सोन्या आपल्याला मैदानात दिसणार का मित्रांनो। तर त्याचं उत्तर आहे आपल्याला मोठा सोन्या 100% मैदानात दिसणार आहे। आणि मित्रांनो, खूप अशा कमेंट्स आलेल्या की मोठ्या सोन्याची शर्यत होणार आहे की फेरा होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार मोठा सोन्याचा हा फेराच होणार आहे मित्रांनो। आणि कोणत्या नंदीबरोबर फेरा होणार, तर मित्रांनो माझ्या अंदाजाने दशम हिंद केसरी म्हणजेच महाराष्ट्राचे आन बान शान एक साईडला मित्रांनो आपल्याला बघायला मिळणार आहे दशम हिंद केसरी बकासूर, आणि एक साईडला बघायला मिळणार आहे महाराष्ट्राचा सर्वांचा लाडका सोन्या म्हणजेच 50-50 सरकार यांचा मोठा सोन्या आणि बकासूर मित्रांनो यांचा आपल्याला तुफानी फेरा बघायला मिळू शकतो देसाई फाटीमध्ये। कारण तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो, बकासूर आणि मोठा सोन्या हे खूप वेळा एकदा पळाले गेलेत, प्रचंड वेग लागतो गाडीला। आणि महाराष्ट्राची A1 जोडी, आवडती जोडी म्हणजेच बकासूर आणि मोठा सोन्या ही मात्र जोडी आपल्याला वापस बघायला मिळणार आहे मित्रांनो देसाई फाटीमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला अशा अपडेट आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटू पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।